श्रावणातला पहिला सोमवार होता म्हणून मी लवकर उठून देवपूजा केली आणि शिवामूठ घातली. शिवामूठीला आज तांदूळ होते आणि म्हणून मी तांदळाची शिवामूठ घातली आणि नाश्ता करून घेतला. त्यानंतर पटकन कुकर लावून घेतला. कुकर लावल्याच्या नंतर मी बाथरूममधली सगळी तयारी केली, म्हणजे आवरलं सगळं, भांडी वगैरे घासून घेतली. आणि ह्या ज्या 2 पिशव्या दिसतात तुम्हाला टकलेल्या, त्या आमच्या आज्ञाची आहे. तिला अंघोळ करताना ना पाणी भरून ठेवायला लागतं पिशवीमध्ये आणि खेळत बसते त्याच्यासोबत. नंतर पटकन कपडे धुवून घेतले आणि पाऊस पण नव्हता आज, म्हणून मी आज कपडे बाहेरच वाळत घातले. तर पटकन कपडे पण सुकून येतात बाहेर वाळत घातले की. आणि नंतर जेवणाची तयारी करायला सुरुवात केली. जेवणामध्ये आज मटकीची उसळ, वाटणाचा वरण असं बेत होता. तर उसळ माझी झाली होती करून लवकर, वाटण करायचं राहिलं होतं म्हणून लाईट गेली होती म्हणून जरा थांबले होते. तर सगळी तयारी करून घेतली वाटणाची. घरी पण आज कोण नव्हतं, मी आणि आजी आम्ही दोघीच होतो, कारण सगळेजण गेले होते आपापल्या कामाला. दीदी काकासुद्धा त्यांच्या कामाला गेले होते, आज्ञा गेली होती शाळेत आणि हे गेले होते ऑफिसला. त्यामुळे घरी पण सगळं शांतता होती. शांतता असली की मला असं एकटं एकटं वाटतं. सगळेजण बोलत गडबड असले की जरा बरं वाटतं घरामध्ये. सगळेजण असले की छान वाटतं. तर लाईट पण गेली होती म्हणून मी म्हटलं जरा तयारी करून घेऊया आणि मग लाईट आली की वाटण पटकन लावूया. तर लाईट काही आलीच नाही शेवटपर्यंत, म्हणून मग मी साधीच डाळ केली. आणि किचनमध्ये थोडा पसारा वगैरे होता, तो सगळा मी आवरल्यानंतर बेडरूममध्ये पण थोडा कपड्यांचा वगैरे पसारा झाला होता, तो पण मी आवरला थोड्या वेळाने लाईट येईपर्यंत. कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या सगळ्या. आणि आज्ञाचा खाऊ भिजत घातला, बदाम आणि काळे मनुके मी तिला रात्री रोज खायला देते, त्याच्यामुळे जरा चांगलं असतं शरीराला ते. तर असा बेडरूम मी आमचा सगळा साफ करून घेतला. आणि नंतर केळीची पानं आणायला गेले. केळीची पानं आणायला गेले कारण आम्ही उपास असला की रात्री केळीच्या पानांमध्ये जेवतो, त्याच्यामुळे अशी पानं काढून आणली मी आणि ती मस्तपैकी कट करून घेतली व्यवस्थित. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग.